नमस्कार, मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. बार्शी तालुक्याचा राजकीय वरदहस्त हरपला, राजकारणातला तारा निखळला. अजितदादा आणि आमदार दिलीप सोपल यांचे ऋणानुबंध म्हणजे बार्शी तालुक्याच्या विकासाची यशोगाथा. माणसं कर्तृत्वाच्या क्षितिजावर जितकी अत्युच्च भरारी घेतात, तितकाच त्यांच्या जीविताचा धोका वाढलेला असतो. हे स्वर्गीय अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूने सिद्ध झालं. अजितदादा हे बार्शी तालुक्याशी गेली अनेक वर्षे ज्येष्ठ नेते व आमदार दिलीप सोपल यांच्या माध्यमातून जोडले गेले होते. आमदार दिलीप सोपल यांच्या रूपाने बार्शी तालुक्याच्या विकासाची यशोगाथा साकारताना 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषविलेल्या अजितदादा पवार यांचा वरदहस्त महत्त्वाचा ठरला आहे. बार्शी तालुक्याला भरभरून विकास निधी देणाऱ्या अजितदादा आणि दिलीप सोपल यांच्या अत्यंत जवळच्या स्नेहबंधांतून बार्शी तालुक्यावर कायम विकास निधीचा वर्षाव झाला. 1991 सालापासून अजितदादा आणि दिलीप सोपल यांच्यामध्ये परिचय, जवळीक आणि घट्ट मैत्री झाली. राजकीय संबंधांचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले. आमदार दिलीप सोपल हे अजितदादांपेक्षा सुमारे 10 वर्षांनी मोठे असले तरी दिलखुलास स्वभाव हे दादा आणि सोपल यांच्यातल्या मैत्रीचा धागा घट्ट विणला जाण्याचं कारण होतं. आमदार दिलीप सोपल म्हणजे राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे सोलापूर जिल्ह्यातले निकटवर्तीय सहकारी आणि समर्थक. शरद पवार यांच्या राजकीय भूमिकांची वेळोवेळी पाठराखण करताना अजितदादा आणि आमदार सोपल यांची भूमिका सारखीच राहिली. राज्यातले राष्ट्रवादीचे प्रमुख नेते म्हणून अजितदादा आणि आमदार सोपल यांच्यामध्ये सातत्याने सुसंवाद राहिला. बार्शी तालुक्याच्या विकासाबाबत आमदार सोपल यांनी मांडलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नांची उकल दादांनी केली. आमदार सोपल यांना पाठबळ देताना दादा वेळोवेळी बार्शीत आले. त्यांनी सोपल यांच्यासाठी जाहीर सभा घेतल्या. सोपलांच्या नेतृत्व गुणांचं भरभरून कौतुक केलं. आमदार सोपल यांनी बार्शी तालुका उपसा सिंचन योजनेसाठी निधी मागितला तेव्हा अर्थमंत्री असलेल्या अजितदादांनी निधीची तरतूद केली. बार्शी शहरामध्ये आमदार सोपल यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेत सत्ता होती तेव्हा शहरातील नवरोत्थानाच्या कामाचं भूमिपूजन करण्यासाठी दादा बार्शीत आले. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते कैलासवासी अर्जुनराव बारबोले व्यापार संकुलाच्या आणि पुतळा पार्कच्या अभिनव संकल्पनेच्या लोकार्पण सोहळ्यातही दादा आवर्जून उपस्थित राहिले. बार्शी शहरात नगरपालिकेची निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीची, दादा नेहमीच सोपलांच्या पाठीशी राहिले. नगरपालिकेच्या निवडणुकीतही त्यांनी 2011 साली बार्शीत सभा घेतल्या. सभेच्या निमित्ताने दादा आणि आमदार दिलीप सोपल एकत्र वावरत असताना त्यांच्यामधील मिश्किल संवादामधूनही हास्याची कारंजी उडलेली बार्शीकरांनी अनेक वेळा पाहिली आहे. बार्शीतल्या बारामती सहकारी बँकेच्या शाखेच्या शुभारंभाला सुद्धा दादा आवर्जून उपस्थित होते. अजितदादांबद्दलच्या अनेक आठवणी आमदार सोपल साहेब यांच्या मनात दडल्या आहेत. अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूचे वृत्त समजल्यानंतर आमदार दिलीप सोपल हे सद्गदित झाले. यावेळी सोपल म्हणाले, दादा म्हणजे शिस्तप्रियता, वक्तशीरपणा, पारदर्शीपणा याचं प्रतीक होतं. बार्शीमध्ये भगवंत देवस्थानला दादांनी भेट दिली त्यावेळेला या तीर्थक्षेत्राच्या विकासाचा मुद्दा आमदार सोपलांनी दादांजवळ मांडला होता. तेव्हा दादांनी भगवंत देवस्थानमध्ये जाऊन देवस्थानचं निरीक्षण केलं. भगवंताच्या मूर्तीची सर्व पौराणिक वैशिष्ट्ये, पुराण कथेची पार्श्वभूमी दादांनी समजून घेतली. दादा हे राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे पुतणे या पलीकडे जाऊन समाजाच्या सर्व स्तरावर सर्व जाती धर्माला घेऊन
आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात मिसळून गेलेले लोकनेते होते. राज्याच्या सर्व प्रादेशिक विभागातील विकासाच्या मूलभूत समस्या दादांना माहिती होत्या. दादा हे आधुनिक काळाची जाण असलेले नेते होते आणि याचा प्रत्यय त्यांच्याबरोबर राज्यातल्या वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरताना आला, अशी आठवण आमदार सोपल सांगतात. माणसं येतात आणि जातात, त्यांचं योगदान मात्र चिरंतन राहतं. अजितदादांच्या कार्यभरारीमुळे आणि त्यांच्या अहोरात्र कार्यक्षमतेमुळे भरलेल्या दिनचर्येमुळे राज्यातील जनतेच्या कायम दादा स्मरणात राहतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विमान प्रवासात मृत्यू पावलेले विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक या सर्वांनाच बार्शी टुडेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.